हॅलो अँड गुड मॉर्निंग. आज सकाळची सगळी कामं माझी उरकलेली आहे कारण आज टिफिन होता. मंडे आज साईशा पण स्कूलला गेलेली आहे आणि तिचे वडील पण आज ऑफिसला गेलेले आहेत. आणि आमचा इंद्रनील घरी एकटा असल्यामुळे ना खूप जास्त त्याला रडरड होती आहे. सो मी त्याला इतका पसारा पाडून दिला आहे, बट स्टील ही इज नॉट प्लेईंग विथ दॅट. आणि पसारा बघा तुम्ही. आता हा पसारा मला आवरायचा आहे. घरामध्ये पण खूप पसारा पडलेला आहे. पूर्ण मला सगळं ते आवरायचं आहे. आणि 12 वाजता याला मला डे केअरला सोडवायला जायचं आहे. आणि मी फ्रायडेला त्याला सोडलं होतं, तो त्याच्यामध्ये राहिला नाही, रडत होता. 1 तासच मी गेले होती त्याच्यामधला, 2 तास गेले होते, त्यातला 1 तास तर तो रडतच होता. आणि त्याच्यानंतर 1 तास खेळला. त्यातला पण 1 तासामधला अर्धा तास मला सोडून खेळला आहे तो. सो आय होप तो आज जास्त वेळ खेळेल. सो या काय अपडेट असेल तर मी आज सांगेन. आणि या ब्लॉगमध्ये काय काय घडते आपण आज दिवसभर बघूया. बाय. तर आत्ता वाजलेले आहे 11:15. ॲज यू कॅन सी इथं गाणे लावले. हा माझ्या कडेवर उभा राहून बसून बघतोय, बट ही डोंट वॉन्ट टू सिट डाऊन. मला कळत नाही काय करावं. माझं केस पण माझा अवतार इतका घाणेरडा झाला आहे. आणि इथं पसारा बघा. आणि सगळ्या घरात घरभर पसारा मांडलेला आहे यानं, इथे बघू शकता तुम्ही. आणि माझ्या बेडरूममध्ये पण खूप पसारा आहे कपड्यांचा ॲक्च्युली इथं. तर सो इतका पसारा मला उचलायचा आणि याला खाली उतरायचं नाही आहे. 11 वाजले, 12:30ला पाणी जाते. सो कळत नाही मला आता काय करावं. सो यस, बघू आता काय करता येते. तर माझं तुफान झोपले. ओके, आता तो झोपलाय. आता मला अर्धा तास आहे घरातले सगळे कामं उरकायला. सो त्याचं बेडरूममधला तर मी खेळणी काय उचलणार नाही, कारण तो दिवसभर त्याला खेळायला लागतं ते. सो मी ते काय सारखं उचलणार नाही आहे. पहिलं मी ही टी व्हीची गाणे बंद करते. सो गाणे ऐकून पण तू उठू शकतो. सो यस. तर मी आत्ता इंद्रनीलला डे केअरमध्ये 1 तास ठेवून आणले रिटर्न. आणि बाहेर इतकं भयंकर ऊन आहे, कोण म्हणणार पण नाही पावसाळा चालू आहे. सो ॲज यू कॅन सी. आणि हा बघा, त्याला भावल्यांचे डोळे काढण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. Amazing! तर आजच्या आहे ना दिवसामध्ये मला इतकं इरिटेट होत होतं की बाळ खूप जास्त रडत होतं. म्हणजे मी इतकी दमले होते की मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत आहे. सो मी प्लमचे जे काही प्रोडक्ट मागवले होते आणि त्याचं पार्सल मला जेव्हा रिसीव झालं ना, तेव्हा मला खूप जास्त छान वाटत होतं. आणि हे एकच काय तो मोमेंट होता की त्याच्यामध्ये मला खूप जास्त चांगलं वाटत होतं. आणि मी इथं चेक करते की सगळे प्रॉडक्ट मागवलेले आलेले आहेत का, मोजून बघते. सो येस, इथं हे माझं काम चाललेलं आहे. आणि मागे साईशा इज लाईक व्हेरी डेस्परेट टू से हाय टू यू ऑल. सो तिला हाय करा आणि कमेंट बॉक्समध्ये हाय लिहून पाठवा. बिकॉज शी लव्ज अपिअरिंग इन अ व्हिडिओ. तिला व्हिडिओ तिचं स्वतःचे काढायला, फोटो काढायला खूप जास्त आवडतं. एवढं कमी वयामध्ये पण तिला खूप जास्त कॉन्फिडन्स आहे. हे मला खूप जास्त वेगळं वाटतं, कारण मी ना खूप जास्त कॅमेरा शाय पर्सन होते लहानपणापासूनच. सो येस. आणि हा मला फ्रीमध्ये मग मिळालेला आहे. सो ते बघून मला खूप जास्त आनंद झाला आहे. आणि आता हे मी परत भरून ठेवते आहे. याच्यावर मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे. सो तो व्हिडिओ पण तुम्ही नंतर बघा. आणि हा जर व्हिडिओ बघत असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू व्हेरी मच. बाय.
आज आमच्या ह्या बाळानी कहर केलाय दिवसभर आणि आता सोना बच्चा बनून टी व्ही बघतोय. हिचं मागं लागली गार्डनला घेऊन चल. सो आत्ता मला समजत नाही काय करायचंय. काय खातोय इंद्रनील? इंद्रनील काय खातोय? शिरा. तर तुम्हाला माझा चेहरा बघून कळालंच असेल किंवा दिसत असेल की मी किती जास्त दमली आहे. कारण मी रात्री पण माझी झोप नाही झाली, दिवसा पण माझी झोप नाही झालेली आहे. आणि घरामध्ये इतकी कामं होती, इतका पसारा होता ह्या मुलांनी पाडलेला ऑफकोर्स. पण मुलं पण माझी झोपत नव्हती. ही तर नाही झोपली. इंद्रनील थोडं तासभर झोपला, पण खूप जास्त रडला आहे. आज तो एक्स्ट्रीम लेवलवरती रडलेला आहे. सो त्याच्या रडण्यामुळं मला खूप जास्त चिडचिड पण होती आहे आणि त्याला स्वतःला पण खूप जास्त चिडचिड होती आहे. ॲज यू कॅन सी माझी स्किन इतकी डल झाली आहे की त्याला काही लावायचं पण माझं मन करत नाही आहे. सो येस. आणि माझे केस पण तुम्ही बघा, मी सकाळी केले होते. नाही, मी आज केलेच नाहीत, केसच केलेले नाही आहे. सो येस. मी पसारा उचलला होता ना. हां, माझ्या साईशानं पसारा उचलला होता. त्याच्या आधी बाळा मी उचलला होता सकाळी ना, सकाळी पण होता. यू आर अ गुड गर्ल नाव. इंद्रनील, आरशातून टीव्ही कोण बघतंय? कोण बघतंय आरशातून टीव्ही? ती मला शिरसा मी कोला गेले होते ना, मग ती मला शिरसा तिच्या नावावर कर्ज उचलून मार देते, उचलून मार देते आणि मॅमला नाव सांगते आणि मॅम मला पनिशमेंट देते. बरं ठीक आहे, चालेल. मी मॅमला उद्या फोन करते. ओके.